हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे, हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले। काय भावना आहे समाजाची सांग ना। तो आहे देवेंद्र फडणवीसला, नाही तुला एवढा पोळ काय ना त्याचा, आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन। 12 महिने झालेत म्हणा माझ्या जातीचे मराठी लोक बसलेत, त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा, सांग त्याला। त्या मतावर निवडून येणार हे आमदार होणार, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे व्हायचे, याला नाही कळणार। ते पागल झालेले, त्याला काहीच कळणार नाही आमचं म्हणणं काय आहे, आमचं आंदोलन कशासाठी आहे। 12 महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत, मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत। 12 महिने फक्त बस, 12 जाऊ दे तू 2 महिने फक्त माझ्यासारखं बस, मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात, समाज काय बोलतोय। जरा खेड्यात ये बरं, थोडं खेड्यात ये फक्त, भावना जाणून घे मराठ्यांच्या काय म्हणणं आहे, आरक्षण पाहिजे का नाही। उगा बोलतो म्हणून बोलतो, त्याचे देवेंद्र फडणवीसच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडं मराठ्यांची गद्दारी करायला लागला काय, काय बोलावं त्याला थोडं सुद्धा अक्कल नाही आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोधक हे मराठ्यांना, मनोज जरांगे पाटलांना झुलवत ठेवताय असं वाटतंय तुम्हाला? म्हणूनच आम्ही 29ला निर्णय घेणार आहे। आज 12 महिने झाले आंदोलन सुरू आहे, जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे, हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले। काय भावना आहे समाजाची सांग ना। तो आहे देवेंद्र फडणवीसला, लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा, आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन। 12 महिने झालेत म्हणा माझ्या जातीचे मराठी लोक बसलेत, त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा, सांग त्याला, सांग ना। तो एवढीच चल, तू आणि त्याचं एक ताट आहे ना दोघाचं, एका ताटात जेवतात। मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं, म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं। याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे, याला हे वाईट नाही वाटत। मग सांग ना तिथं जाऊन, 12 महिने झाले त्यावर लोक बसले आहेत, त्यांचे काय हाल आहेत, आपल्या सरकारने त्यांना हाणलंय, परत केसेस केल्यात खोट्या। जरा सांग दे म्हणा ते आरक्षण आहे ते, हां दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला। दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला। दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय, तुमची सगळ्यास्वारीची अंमलबजावणी केली, 3 गॅजेट लागू केलेत, मग तुम्ही का बोलता? मग ठीक आहे, हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना। छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांनी विरोध करणं आपण समजू शकतो, मात्र जे मराठी आहेत, जसे राणे असतील किंवा इतर मराठी आमदार असतील, मंत्री असतील, त्यांचाही आतून विरोध आहे, काही स्पष्टपणे बोलताय? नाही, मला वाटत नाही तसं, की कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावलं असावं त्यांना। कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही, मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो। हां काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी, तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो, परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही, कारण वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानाने बोलतो। पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, राज्यातले लोक सन्मान देत आहेत, दादा म्हणत आहेत, तर मग आपण बी थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, आपण नाही बोलायला पाहिजे, हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे। आणि बाकीचे जे बोलतात ना, यांना समाजाचं देणं घेणंच नाही, ह्या बाकीच्यांना, यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे, जात फीत काही नको यांना, जातीचे लोक पण नको, यांना आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून, बस एवढंच यांचं काम आहे। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हणलंय, कसं बघताय? आणि त्यांची यांचे लय सरळे होय, यांची एकटप्पी आहे का? 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होती 29 तारखेला। यांचे लय सरळ भूमिका आहे का? ते तर नाही तर तो धडाचे, जनतेला माहिती आहे ना त्यांनी वाटोळं केलंय, म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना। तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात, त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहीतच आहे ना आमचं कोणी वाटोळं केलंय, आमचं 16% आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे। त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही, त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही। तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठा समाजाचे मंत्री तुमच्या सोबत नाही? दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही, यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची। पण जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतायत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे। बोल म्हणा तुला काय बोल